भरपूर सारे सामने इथे खेळवायचे आहेत, अनेक लढती अनेक मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. चला मॅचला होते सुरुवात. भूषण आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल संधी इथे आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून पाठीमागे डीपला प्रोटेक्शन. निलेश तिथे तैनात आहे. चांगलं गॅदर आणि एका धावेवरती थांबवलं. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली. गॅप नक्की शोधला होता परंतु डीपला प्रोटेक्शन तिथे. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती. कमी गतीचा हा बॉल स्विंगिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव मिळणार नाहीये. इथे विकेटचं पतन होत आहे. यश त्यांना हा चेंडू घासून गेलाय, भेदून गेलाय. इथे मात्र यष्ट्यांवरती वार होतोय. यष्टी वाकवली जाते, झुकवली जाते. पहिल्या विकेटचं पतन करत असताना कृष्णा यांना केलाय चले जावचा इशारा. कृष्णा चोपदार बॅक टू द डग आउट. वेलकम टीम जंगमवाडी आणि योगेश, आपल्या सर्वांचं स्वागत. नितीन बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. यष्टीरक्षक पाठीमागे संघर्ष करतोय परंतु संघर्षाला मिळतंय अपयश. महत्वाची मॅच आहे. तुम्हाला एक एक धाव इथे जपावी लागेल. एक एक धाव तुम्हाला. येस पंच, एक डी असेल. इथे फटका फसलाय की काय. चेंडू हवेमध्ये. प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक. ओहो, प्रॉपर जजिंग. इथे अवघड असलेली झेल सोपी केलीये. अशा पद्धतीच्या झेल घेणं प्रत्येकाला जमत नाही. ते फार अवघड असतं. सरावाची गरज असते. परंतु इथे या खेळाडूने अवघड झेल सोपी केली आणि तिला मात्र आपल्या हातामध्ये यशस्वीरित्या संपन्न देखील केली आहे. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. दोन धावा धावपलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ इथे झालाय. 5 चेंडूंचा खेळ इथे झालाय. एक चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. चांगलं रोखलंय गोलंदाजाने.
उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये घमासान घालणारी फलंदाजी याच फलंदाजाने केली होती. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकारांचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. बॅटची खालची कडा बॉल डी झोन मध्ये षटकाची होते समाप्ती. या षटकासाठी एकदा जोरदार टाळ्या. 3 धावा खर्च ठरलाय आणि गडी बाद केले 2. चला जास्त वेळ घेऊ नका टीम विघ्नहर्ता पाळशी. खोलवर टप्प्याचा बॉल सटीक होता. भूषणला मात्र इथे खेळून काढता असताना नक्कीच थोडासा उशीर झाला. बॅट थोडीशी लेट स्विंग झाली तोपर्यंत चेंडू मात्र आपोआप बॅटला ब्रश होऊन पाठीमागे गेला. भूषणला इथे संघर्ष करावा लागेल. कमी गतीचा बॉल त्याच्यावरती प्रहार. भूषणने संघर्ष केला परंतु क्षेत्ररक्षकाचा संघर्ष देखील तितकाच चांगला होता. परंतु संघर्ष पडला थोडासा कमी आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. चांगला प्रयत्न होता. दोन्ही पाय हवेमध्ये होते. चेंडूला हातामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. चेंडू अडकला जरूर परंतु लगोलग चेंडूने देखील ग्रिप सोडला आणि बॉल जाऊन पडला सीमारेषेच्या पल्याड. हो स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं गॅदर. बॉलला चांगला स्टॉप मिळाला. चेंडू हातावरती आल्यानंतर चेंडूची गती कमी झाली. अगदी 440चा झटका तिथे गोलंदाजाला नक्कीच लागला कारण की फटका तितका चांगला होता. 11 धावा 11 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स फ्रॉम टीम मलाई देवीस कुसरुंड. इथे हा चेंडू भूषणच्या विरोधामध्ये चालणार नाहीये निलेश. भूषणनी उमेशच्या विरोधात असा चेंडू चालणार नाहीये कारण की उमेशनी मागील सामन्यामध्ये धुवाधार बॅटिंग करून अगदी हल्ला बोल फलंदाजी सलग त्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले होते. आणि जशी या सामन्याला सुरुवात झाली संधी मिळाल्यानंतर आपले इरादे इथे स्पष्ट करतोय उमेश. कमी गतीचा हा बॉल फसलाय की काय फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. डेंजर एंडला होता. इथे मात्र आपली बॅट पोहोचवतोय कॉपिंग क्रीज मध्ये. सेफ झोन मध्ये फलंदाज झालाय सेफ. 2 धावा पूर्ण झाल्या. 18 धावा धावपलकावरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 षटकार आले. 2 एकेरी धावा. जास्त धावा खर्च झाल्या या षटकामधून. आतापर्यंत 14 धावा आल्यात. इथे फटका फसलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पोहोचेल का चेंडू पर्यंत. थोडासा पाठीमागे राहिला. चेंडूला जाऊन दिलं. शेवटच्या बॉल वरती मिळते 1 धाव. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती 20. 2 गडी बाद संघ मलाई देवी स्पोर्ट्स कुसरुंड.
दीपक ओव्हर नंबर 3, पहिलाच बॉल फुल टॉस होता. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट +1 मोफतच्या मिळतील 2. कमी गतीचा बॉल त्याला दिलाय बिरकावून. अगदी समालोचन कक्षाला वंदन करत असताना या 6 धावा इथे मात्र ठोकल्या फलंदाज भूषण. कधी भूषण तर कधी उमेश. एक दिशा देतोय तर एक फुंकर मारतोय. धावत्या पाण्यामध्ये हात धुवून घ्यायला दोघांनी इथे केली सुरुवात. पुढे आलाय. थोडासा पुढे होता. पुढ्यात टाकला होता. पुढ्यात टाकल्यावरती सुट्टी नाहीये. लगातारचा हा दुसरा. चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर. आला बॅटच्या रडार मध्ये. त्याला सरळ फेकून दिला. सोडून दिलाय. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. या षटकामधून धावा आल्या 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 15 धावा आतापर्यंत खर्च झालाय. गोलंदाज चेंडू हाताळलेत 2. जर का या चेंडूवरती षटकारला तर 101 रुपयाचं कॅश प्राइज इथे. हो, परंतु चेंडू चांगला होता. गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एक तुझी तर दुसरी माझी. आग इधर भी लगी है, आग उधर भी लगी है. आग दोनों बाजू लगी है. ओहो, बैठा सजवलाय. बैठक स्ट्रोक जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देत असणारा, डोक्याचा ताप वाढवणारा चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. काय स्ट्रोक होता. अगदी देखना बघत राहावासा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक पाय वाकवला, गुडगा टेकवला, फटका सजवला. दुसरा देखील पाय वाकवला आणि तो देखील गुडगा टेकला. आणि हा बैठा स्ट्रोक अगदी देखना होता. आणखीन एक कमी गतीचा बॉल इथे फटका फासलाय. उंची जास्त, लांबी कमी. स्वतः गोलंदाज तिथे चुकी करतोय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. पाच चेंडूचा खेळ झाला. एक चेंडू अजून बाकी आहे. 42 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या, दुसऱ्या षटकामध्ये थोड्या धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अगदी धावफलकाला जिथे अंकुश लागला होता, ब्रेक लागला होता, तो ब्रेक मात्र फाडून फोडून धावफलक पुढे सरकला. हरीश कोळेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला स्ट्राइक मिळणार नाहीये. एका चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय आडव्या बॅटने. हा स्ट्रोक. शेवटच्या बॉलवरती मिळतील 4 धावा. तब्बल 46 धावा धावफलकावर. त्यांनी 47 धावांचं टार्गेट इथे आता गाठायचंय विघ्नहर्ता स्पोर्ट्स पाळशी टीमला. 47 धावापर्यंत मजल मारावी लागेल. 47 धावेपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र अगदी संघर्षमय खेळ तुम्हाला करावा लागेल. चेंडू तुमच्याकडे 18 आहेत आणि 47 धावांचा डोंगर तुम्हाला गाठायचा आहे. अगदी पहिला बॉल ट्रॅव्हल होईल. पहिल्या बॉल पासून चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. वैयक्तिक 31 धावांची खेळी राहिली भूषणची. ही खेळी मात्र या सामन्यामध्ये कामी येईल. अगदी आग ओफणारी फलंदाजी आणि सोफेर फटकेबाजी जिथे आपल्याला
भूषणची पाहायला मिळाली. वैयक्तिक 31 धावा त्याने ठोकल्या. श्रिया यानंतरचा होणारा सामना ईगल स्पोर्ट्स रुले विपक्ष न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल. इथे बॅटची वरची कडा यशरक्षक प्रयत्न करतील परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक धाव मिळते. प्रत्येक खेळाडूला सूचना अगदी बॉल जेव्हा पाठीमागे जाईल आपण घाई करू नका. अगदी बॉल तुम्ही आरामात घेऊन आलात तरी चालेल परंतु अगदी सरपटणारे जीव जंतू
या मैदानाच्या परिसराच्या आजूबाजूला भरपूर सारे सरपटणारे जीवजंतू आढळलेत, त्याच्यामुळे आपण काळजी घ्या. अगदी भरपूर विषारी जातीचे सरपटणारे जीव कालच्या आजच्या दिवसामध्ये आढळले या मैदानाच्या परिसराच्या आजूबाजूला. हो, सटीक होता यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. धावी ते एकच मिळेल. वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. इथे सोडून दिले. दिशा चांगली नाहीये. वाईट बॉलचा इशारा. 4 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडू बाकी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. 2 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा घ्यावे लागतील. एक मोठा फटका गरजेचा आहे. षटकार इथे गरजेचा आहे, परंतु डोळ्याच्या समोरून अगदी हा चेंडू टाटा बाय बाय करत गेलाय. डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये कोणतेही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला स्ट्रोक. फटका चांगला आहे. ताकद जास्त आहे. नजाकत देखील तितकीच चांगली. या बॉलला सरळ पाठवून दिलं. सी कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावेसाठी षटकार. शेवटच्या चेंडूवरती का होईना, परंतु षटकार आला. 10 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अखेरीस बिनगडीबाज संघ विघ्नहर्ता स्पोर्ट्स पाळशी. न्यू स्टार वरंडेवाडी कर्णधार टॉस साठी या. चांगला स्ट्रोक. आपण पाहिलं तर गॅप शोधला. गॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय. हरीश कोळेकर चेंडूच्या खालती. दुसऱ्या धावेसाठी तोपर्यंत जागा सुटली. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा स्ट्रोक देऊन जातोय निलेशच्या खात्यामध्ये आणखीन 6 धावा. षटकार. 18 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झाली. नितीन वरती प्रहार व्हायला सुरुवात झाली. पहिल्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजी अगदी तिखट होती, त्याच्यावरती मात्र ताव मारतोय निलेश. आणखीन एक चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करील निलेश. निलेशने मात्र दुसऱ्या धावेसाठी नक्कीच जागा सोडली आणि दुसरी धाव पूर्ण. दोन धावा पूर्ण झाल्या. ओहो, बैठा सजवलाय निलेश सावंत. सेट ऑन फायर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतः संघाची जबाबदारी उचलून आपल्या खांद्यावरती घेतो काय आणि घेतल्याबरोबर त्याच्यावरती उभारतो काय. निलेशनी मात्र मॅच स्वतःच्या अंगावरती ओढून घेतली आणि त्यानंतर घमासान घालणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. काळ प्रत्येकाचा सारखा नसतो, वेळ प्रत्येकाची येते.
निलेशची आज वेळ आहे आणि त्या वेळेवरती निलेश शांत बसणार नाहीये. आणखीन एक चांगला स्ट्रोक. इथे धाव एकच मिळेल, परंतु गोलंदाजांना आता निलेशची भीती वाटायला लागली आहे. अशी फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय आनंदा पवार साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर कोकिसरे गावाला लागलेला एक कोहिनूर हिरा अजितदादा पवार यांचे वडील आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं इथे शुभ आगमन झालंय. खऱ्या अर्थाने तुमच्या घराण्याकडून या कोकिसरे गावाला आणि या संपूर्ण वाल्मिकी पठारामध्ये एक चांगला खेळाडू आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं. अजितदादा पवार यांचे वडील यांचं इथे शुभागमन झाले. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. हो, वेग फार होता. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चित्र बदलत आहेत. निलेशनी शेवटच्या बॉलवरती एक धाव घेतले. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. 28 धावा धावफलकावरती. समीकरण थोडस जड आहे, परंतु निलेश वरती विश्वास आहे. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा आणि 6 चेंडू. चला, टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, त्याचबरोबर ईगल स्पोर्ट्स रोले. लगेच आपण टॉस साठी या प्लीज. नितीन दादा मोरे आपल्या शुभ हस्ते टॉस आम्ही घेऊ इच्छितो. कृष्णा ओव्हर नंबर 3 मध्ये 6 चेंडू मध्ये 19 धावा. रोखाव्या लागतील कृष्णा यांना आणि ठोकाव्या लागतील निलेशला. पहिलाच बॉल आडव्या बॅटने. स्ट्रोक तर चांगला आहे. ओ हो 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 हो, चांगल्या धावा त्याच्यावरती. निलेश 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 एकच नाव आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतंय. 4 धाव्यांनी धावफलक पुढे सरसवला. 32 धावा धावफलकावरती. ईगल स्पोर्ट्स रुले संघ नाणेफेकी जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी या संघाला बॅटिंग साठी. हो, आधीच इथे नो बॉलचा इशारा. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. अगदी घडत्या काळामध्ये इथे अंगावरती कर्ज झाल्यासारखं झालंय. नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत 14. फ्री हिटची नामी संधी निलेश सारख्या माथफर फलंदाजाला चालून आलीये. हो, दिशा खराब आहे. आणखीन एक अवांतर धाव. व्हाईट बॉलचा इशारा. सिंगलने धावफलक पुढे सरकली. 34 या आकड्यावरती 13 धावींची गरज आहे. ओहो, चेंडू हवेमध्ये. फटका फसला की काय प्रयत्न करतील. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप कोणाची झालीये? कॅच सोडलीये की मॅच सोडलीये? फ्री हिटचा हा बॉल त्याच्यावरती ड्रॉप झाली कॅच, परंतु निलेशच्या काळजाचे ठोके मात्र नक्कीच चुकले होते. चार चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. वेग आणि वेगावरती कडा प्रहार. बॉल जाईल 2 क्षेत्ररक्षकांना भेदून. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चेंडू झालाय परार. निलेशच्या बॅट मधून दमदार चौकार.
3 चेंडू 7 धावा. मॅच होती कुठे, आलीये कुठे, फसली होते कुठे, सुटतीये कुठे. धागे दोरे या सामन्याचे संपूर्ण सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेऊन शर्यती मधला घोडा जसा पळवावा तशी ही मॅच पळवतोय निलेश सावंत. खर तर निलेशने ही मॅच जिंकवली तर निलेशला हिरो बनायची संधी चालून आली आहे. निलेशचं नाव आज प्रत्येकाच्या लक्षामध्ये राहील. निलेशने हा सामना जिंकवला तर निलेश नावाचा ब्रँड सातत्याने या मैदानावरती आपल्याला दिसून येईल. नामी संधी हिरो बनण्याची चालून आली आहे. परंतु कृष्णा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कित्येक सामने त्यांनी एक हाती आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती जिंकवलेत. आटातटीची चुरशीची मॅच, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेटचं पतन. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला मॅच झुकतीये दोन्ही बाजूला. तराजूच्या काट्यासारखा हा सामना कधी इकडे तर कधी तिकडे, कधी तिकडे तर कधी इकडे. दोन्ही बाजूला मात्र वजन अजूनही खालीवर होतंय. दोन चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विशाल. विशालला नावाप्रमाणे खेळी करायची आहे. नाव विशाल आहे परंतु फलंदाजी इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावीसाठी जागा सोडले नाही. गणेशनी धाव नाकारले, धाव थांबवले. 1 बॉल 6 ची मॅच. त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. संघाचं जितकं काही जबाबदारीचं ओझं होतं उचलून आपल्या खांद्यावरती घेतले, परंतु या एका बॉलसाठी त्यांना ते ओझं पेलावं लागेल. या एका बॉलसाठी ते मात्र थावरून धरावं लागेल. कारण की 1 चेंडू आणि गरज आहे ती 6 धाव्यांची. 1 चेंडू 6 ची गरज असताना वा 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 वा, काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6 ची गरज असताना इथे गणेशनी मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी का घेतली तर मी पठ्ठेपारशी गावचा, ताकद आहे माझ्या मनगटामध्ये, मी पाठवू शकतो शेवटच्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे, म्हणून थांबवलं मी निलेशला आणि घेतली जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती आणि 1 चेंडू 6 ची गरज असताना संपवलाय हा सामना. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पाळशी. हार्ड लक.